श्री स्वामी समर्थ. वृषभ राशी 9 ते 15 मार्च. साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या आयुष्यात नवीन संधी येतील का? काम आणि व्यवसायामध्ये प्रगतीची नवी दारे उघडतील का? आर्थिक स्थिती मजबूत होईल का? की काही अनपेक्षित खर्च वाढू शकतात? प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात गोडवा वाढेल का? की काही गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे? कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील का? विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल का? आणि स्पर्धा परीक्षेत प्रगती होईल का? तसेच या आठवड्यात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल का? नशिबाची साथ मिळेल का? आणि तुमच्या मेहनतीला योग्य फळ मिळेल का? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ वृषभ राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. या आठवड्यात वृषभ राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात नवीन विचार, काही महत्त्वाचे निर्णय आणि थोडी संयमाची परीक्षा असे मिश्र परिणाम दिसून येतील. काही गोष्टी मनाप्रमाणे घडतील तर काही ठिकाणी थोडे अडथळे येऊ शकतात. परंतु तुमचा स्थिर स्वभाव, मेहनत आणि व्यावहारिक दृष्टिकोन यामुळे तुम्ही परिस्थिती सहज सांभाळू शकाल. हा आठवडा तुम्हाला स्वतःच्या क्षमतांची जाणीव करून देणारा ठरेल. काही जुन्या गोष्टी पुन्हा समोर येऊ शकतात, त्यातून शिकण्याची संधी मिळेल. नातेसंबंध, आर्थिक बाबी आणि करिअर यामध्ये संतुलन राखणे महत्त्वाचे ठरेल. करिअर आणि व्यवसाय. नोकरी करणाऱ्या वृषभ राशीच्या व्यक्तींना हा आठवडा कामाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरू शकतो. ऑफिसमध्ये काही नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. सुरुवातीला त्या जबाबदाऱ्या थोड्या कठीण वाटतील, पण तुमच्या मेहनतीमुळे त्या पूर्ण करणे शक्य होईल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाकडे बारकाईने लक्ष देत असतील, त्यामुळे काम करताना अचूकता आणि प्रामाणिकपणा ठेवणे गरजेचे आहे. तुमचे कौशल्य आणि संयम यामुळे तुम्हाला चांगली प्रशंसा मिळू शकते. काही लोकांना नवीन प्रोजेक्ट किंवा कामाची संधी मिळू शकते. ही संधी तुमच्या भविष्यासाठी फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे भीती न बाळगता आत्मविश्वासाने काम करा. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा मध्यम पण स्थिर प्रगतीचा असेल. ग्राहकांशी चांगले संबंध ठेवणे महत्त्वाचे ठरेल. जुन्या ग्राहकांकडून पुन्हा काम मिळण्याची शक्यता आहे. नवीन गुंतवणूक करताना थोडी सावधगिरी बाळगा. कोणत्याही कागदपत्रावर सही करण्यापूर्वी नीट तपासणी करा. भागीदारी व्यवसायात पारदर्शकता ठेवली तर पुढील काळात फायदा होईल. आठवड्याच्या शेवटी व्यवसायात काही सकारात्मक संकेत मिळू शकतात, त्यामुळे पुढील योजना आखताना आत्मविश्वास वाढेल. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा आठवडा संतुलित राहण्याचा संकेत देतो. उत्पन्नाचे काही स्रोत वाढू शकतात, परंतु त्याच वेळी काही अनपेक्षित खर्चही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पैशाचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. जुन्या गुंतवणुकीतून थोडाफार फायदा मिळू शकते. काही लोकांना थकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे, त्यामुळे आर्थिक स्थितीत थोडी सुधारणा जाणवेल. अनावश्यक खरेदी किंवा खर्च टाळल्यास तुमचे आर्थिक नियोजन अधिक मजबूत होईल. विशेषतः ऑनलाईन खरेदी करताना विचारपूर्वक निर्णय घ्या. काही वृषभ राशीच्या व्यक्तींना नवीन गुंतवणुकीचा विचार मनात येऊ शकतो, परंतु मोठा निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरेल. आठवड्याच्या शेवटी घरगुती खर्च वाढू शकतो. कुटुंबातील एखाद्या कार्यक्रमासाठी किंवा गरजेसाठी पैसे खर्च करावे लागू शकतात. तरीही योग्य नियोजन केल्यास आर्थिक स्थैर्य टिकवून ठेवता येईल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा आठवडा भावनिक दृष्टिकोनातून महत्त्वाचा ठरू शकतो. काही लोकांच्या आयुष्यात नवीन व्यक्ती प्रवेश करू शकते. या ओळखीमुळे मनात आनंदाची भावना निर्माण होईल. अविवाहित व्यक्तींना एखाद्या व्यक्तीकडे आकर्षण वाटू शकते, परंतु घाईघाईने निर्णय घेणे टाळा. समोरच्या व्यक्तीचा स्वभाव आणि विचार समजून घेणे महत्त्वाचे आहे. जोडीदारासोबत असलेल्या लोकांनी संवाद अधिक खुला ठेवणे गरजेचे आहे. काही छोट्या गैरसमजांमुळे वाद होऊ शकतात, पण शांतपणे चर्चा केल्यास ते सहज दूर होतील. काही जोडप्यांसाठी हा आठवडा नात्यातील विश्वास वाढवणारा ठरेल. एकमेकांसोबत वेळ घालवल्यामुळे नाते अधिक मजबूत होईल. आठवड्याच्या शेवटी एखादी छोटी सहल किंवा बाहेर जाण्याचा योग येऊ शकतो, त्यामुळे मन प्रसन्न राहील. एकूणच प्रेम जीवनात समजूतदारपणा आणि संयम ठेवला तर आनंद टिकून राहील. कौटुंबिक जीवन. कुटुंबाच्या दृष्टीने हा आठवडा समाधानकारक आणि सकारात्मक ठरेल. घरातील वातावरण शांत आणि आनंदी राहण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर सहकार्य दिसून येईल. वडीलधाऱ्यांचा सल्ला या काळात खूप उपयोगी ठरेल. त्यांच्या अनुभवातून तुम्हाला योग्य दिशा मिळू शकते. भावंडांशी संबंध अधिक दृढ होतील. एखाद्या जुन्या गैरसमजुतीचा शेवट होण्याची शक्यता आहे, त्यामुळे नात्यांमध्ये पुन्हा गोडवा निर्माण होईल.
घरात एखादा शुभ कार्यक्रम किंवा चर्चा होऊ शकते, त्यामध्ये तुमची भूमिका महत्त्वाची असू शकते. आई-वडिलांच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. त्यांच्या गरजांकडे लक्ष दिल्यास घरात समाधानाचे वातावरण राहील. आठवड्याच्या शेवटी कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल, त्यामुळे मानसिक शांतता मिळेल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचा आणि प्रगतीचा आहे. अभ्यासात लक्ष केंद्रित करणे शक्य होईल. नवीन विषय समजून घेण्यात यश मिळेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या काळात नियमित अभ्यासाची सवय ठेवणे आवश्यक आहे. सातत्य ठेवले तर पुढील काळात चांगले परिणाम मिळतील. काही विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून मार्गदर्शन मिळेल. त्या मार्गदर्शनाचा फायदा करून घेतल्यास अभ्यास अधिक सोपा वाटेल. मोबाईल किंवा सोशल मीडियावर जास्त वेळ घालवणे टाळा. त्याऐवजी अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. आठवड्याच्या शेवटी एखादी चांगली बातमी मिळू शकते, त्यामुळे आत्मविश्वास वाढेल. एकूणच हा काळ शिकण्याची क्षमता वाढवणारा ठरेल. आरोग्य. आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा सामान्य पण काळजी घेण्याचा आहे. थकवा, डोकेदुखी किंवा पचनाच्या समस्या जाणवू शकतात, त्यामुळे नियमित दिनचर्या ठेवणे गरजेचे आहे. योग्य आहार घेणे आणि पुरेशी झोप घेणे महत्त्वाचे आहे. बाहेरचे अन्न कमी खाणे फायदेशीर ठरेल. दररोज थोडा वेळ व्यायाम किंवा चालणे यासाठी द्या, त्यामुळे शरीर तंदुरुस्त राहील. मानसिक तणाव टाळण्यासाठी ध्यान किंवा प्राणायाम करणे उपयुक्त ठरेल. पाणी जास्त पिणे आणि शरीरातील ऊर्जा टिकवून ठेवणे गरजेचे आहे. आठवड्याच्या शेवटी आरोग्याबाबत सुधारणा जाणवेल. या आठवड्यात धीर, संयम आणि सकारात्मक विचार ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कोणताही निर्णय घेताना घाई करू नका. परिस्थिती समजून घेऊन योग्य वेळेची वाट पहा. स्वतःवर विश्वास ठेवा आणि मेहनत करत रहा. तुमचे प्रयत्न नक्कीच यश देणारे ठरतील. एकूण हा आठवडा वृषभ राशीसाठी प्रगती, आत्मविश्वास आणि नातेसंबंध मजबूत करणारा ठरेल. काही ठिकाणी अडचणी येतील, पण तुमची चिकाटी आणि संयम यामुळे त्या सहज पार करता येतील. सकारात्मक विचार आणि योग्य नियोजन केल्यास हा आठवडा तुमच्यासाठी समाधान देणारा ठरेल. हा आठवडा वृषभ राशीसाठी स्थैर्य आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरेल. काही दिवसांपासून मनात असलेले विचार आता स्पष्ट होतील. अनेक गोष्टींबाबत तुम्हाला योग्य दिशा मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमची क्षमता लोकांच्या लक्षात येऊ शकते, त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुमचा स्वभाव थोडा हट्टी असला तरी या आठवड्यात समजूतदारपणा दाखवणे फायदेशीर ठरेल. काही वेळा शांत राहणे आणि परिस्थिती निरीक्षण करणे गरजेचे असेल. कुटुंबातील काही चर्चा किंवा निर्णय तुमच्या उपस्थितीत होऊ शकतात, त्यामध्ये तुमचे मत महत्त्वाचे ठरेल. या आठवड्यात धीर आणि सातत्य या दोन गोष्टी तुमच्यासाठी फार महत्त्वाच्या आहेत. प्रत्येक गोष्ट लगेच मिळेल असे नाही, पण योग्य वेळी योग्य फळ नक्की मिळेल. त्यामुळे सकारात्मक विचार ठेवणे गरजेचे आहे. काही लोकांना नवीन योजना किंवा कामाची सुरुवात करण्याची प्रेरणा मिळू शकते. तुमच्या कल्पना इतरांना पटतील आणि त्यातून पुढे चांगले परिणाम मिळू शकतात. आठवड्याच्या शेवटी मनात समाधानाची भावना निर्माण होईल. तुम्हाला वाटेल की तुमचे प्रयत्न योग्य दिशेने सुरू आहेत. धन्यवाद. तुमचा आठवडा सुख, शांती आणि यशाने भरलेला जाओ. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.